उत्तर भारतामध्ये सर्वात सुंदर आणि उंच पर्वत आहेतच, पण असा एक पर्वत दक्षिण भारतात सुद्धा आहे. तुम्हाला माहीत आहे का, जिथे जगातल्या सर्वात उंचावर चहा उगते. इथला हा गार वातावरणसह सुंदर धबधबे सुद्धा आहेत. आपण बोलतोय साऊथ इंडियाच्या केरळमधली ही सुंदर जागा, जिचं नाव आहे मुन्नार. हा व्लॉग मी प्रॉपर गाईडचा केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण बजेट आणि स्टेचं पूर्ण डिस्कस केलेलं आहे आणि मी 40 स्पॉट काढलेले आहेत. त्यातले आपण मेन स्पॉट व्हिजिट करणार आहोत. तर चला व्लॉग सुरू करूया. जर तुम्ही मुन्नार प्लॅन करत असाल तर तुम्हाला 2 मेन सिटी आहेत, जे की कोची 110 किलोमीटर लांब आहे आणि दुसरं म्हणजे त्रिपूर, जे 150 किलोमीटर लांब आहे. तुम्ही ह्या 2 मेन सिटीला बाय ट्रेन येऊ शकता आणि स्टेशनला उतरल्यानंतर KSRTC ही जी गव्हर्नमेंट बस आहे तुम्हाला 100-200 रुपयामध्ये मुन्नार पोचवेल. तर आता आपण कोडाईकॅनलवरनं आपली जर्नी स्टार्ट केली आहे बाय बाईक आणि आता आपण चाललो आहे मुन्नारला. तर चला. मुन्नार हे किनारपट्ट्यापासून 16,000 मीटरपासून लांब आहे आणि इथलं वातावरण खूप सुंदर आणि गार आहे. आम्ही दोघे मुन्नारमध्ये 2 दिवस राहिलो. इथे जेव्हा आम्ही लोकलसोबत संवाद केला तेव्हा काही गोष्टी कळाल्या, जे की जर तुम्ही मुन्नार प्लॅन करत असाल तर ऑक्टोबर ते फेबच्या मध्ये करा, कारण का इथे हिरवंगार वातावरण, सुंदर धबधबे आणि सर्व ॲक्टिव्हिटीज चालू भेटतील. आणि जर लेट केलात मार्च आणि जूनमध्ये तर इथं सगळं काही सुकं पडलेलं असतो. ॲक्टिव्हिटीज चालू भेटतील, पण जो हिरवंगार वातावरण आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटणार नाही. आणि दुसरं म्हणजे जून ते सप्टेंबर हा जो काळ आहे, इथे खूप भरभराटने पाऊस पडतो. सो ॲक्टिव्हिटीज तर बंद असतीलच आणि तुम्हाला फिरण्यासारखं पण काही भेटणार नाही आणि नेचरचं तर तुम्ही काही प्रश्नच येत नाही. सो जून ते सप्टेंबर तुम्ही अवॉइड करा. आणि इथं आपण चिन्नकलला स्टे केलेला आहे. इथून कुलकमलाई आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज खूप जवळ आहेत. हे चिन्नकलमधलं आमचं रूम स्टे आहे. हे जे इम्युअल होमस्टे आहे 499मध्ये पर पर्सन आहे, पण तुम्ही नेगोशिएबल करू शकता. ऑनर खूप पोलाईट आहे. तर चला. तर मित्रांनो, आता आपण चाललो कुकुमलाई पीकला. आता आपल्या ऑनरनी सगळं अरेंज करून दिलेलं आहे आणि मी तुम्हाला ह्या हॉटेलची पण डिटेल्स खाली टाकतो. तुम्ही एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करा. इथनं आता आपल्याला जीप सफारी आहे, जीप ते येणार आहे आणि आपण त्यात बसून मग आपण पुढं कुकुमलाईला जाणार आहोत, जिथे की आपण सनराईज बघणार आहोत. खूप वरती प्लेस आहे आणि इथं सनराईज दिसतो ह्या डोंगरांच्या मधनं. दिसत असेल तर कुलुकुमलाई जायचा प्लॅन केला असेल तर जीप ही तुम्हाला 2,500 रुपये चार्ज करते 6 लोकांसाठी आणि 500 रुपये ही फॉरेस्ट एंट्री आहे. जीप आपल्याला पीकवर आणून सोडल्यानंतर फक्त 15 मिनटाचा ट्रेक आहे आणि मग त्याच्यानंतर आपण पोहोचतो कुलुकुमलाई पीकला, जे की सनराईज पॉईंट आहे. काल आम्ही आलो मित्रांनो आणि अचानक ही रूम घेतली. एवढं वाटलं पण नव्हतं की एवढी सुंदर रूम असेल. आता इथं सगळं पसारा काढून ठेवलेला आहे, पण एकदम बजेट फ्रेंडली रूम आहे. एकदम बजेट फ्रेंडली. आम्ही 800 रुपयामध्ये घेतलं, म्हणजे 499 पर पर्सन आहे. पण ते ऑनर एवढी पोलाईट आहे, त्याने थोडं कमी केलं आणि आम्हाला 800 रुपयामध्ये रूम दिली. एकदम नीट अँड क्लीन आहे. आता आपण जाणार आहोत मुन्नार आणि गॅप रोडला. तर ते तुम्हाला शॉर्ट्स दाखवतो. चला. गॅप रोड ही मुन्नारमधली सर्वात सुंदर जागा आहे. इथे चारी बाजूला चहाची शेती आहे आणि पूर्ण असा नैसर्गिक जो व्ह्यू आहे ना, तो खतरनाक आहे. इथला विशेष म्हणजे इथे मुन्नारमधला सर्वात सुंदर सनसेट दिसतो. आम्ही पण तिथे सनसेटला होतो, पण बॅटरी कमी असल्यामुळे ते रेकॉर्ड करता आलं नाही. तर चला आता जाऊया पुढे. पुढे जात असताना आम्ही दोघे इथे थांबलो. इथला जे पक्ष्यांचा आवाज आणि जो वातावरण होतं ना, तो खरंच मनाला ओढ लावण्यासारखं वातावरण आहे. म्हणून इथे आम्ही थांबलो थोड्या वेळासाठी. आणि आपण दुसरं फिरलो ते म्हणजे मधुपेटी डॅम.
आणि तिथे खूप काळोख झालेलं म्हणून काही शूट करता आलं नाही. आणि आता आपल्याला खूप लेट होतो आहे म्हणून ही शॉर्टच ब्लॉग बोलला आहे. आणि आता आपण जातो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला, तर चला जाऊया.